गुड मॉर्निंग वंदे मातरम मित्रांनो. तर आज आमचा ह्या रूममधला शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता सवय सवय ही अंगातून जात नाही. जाता जाता पण या रूमचे अगदी नीटनेटकेपणाने सगळे टगिंग बिगिंग करून बेडशीटची रूम साफसूफ करून आम्ही इथून जाणार आहोत. आमच्या बॅग भरलेल्या आहे. आज आपण जाणार आहोत कोल्हापूरच्या दिशेने. आपल्याला हा रूम 1200 रुपयाने पडला होता. मी याचं लिंक पण तुम्हाला देईल. 1200 रुपये पर डे. तर अतिशय चांगला रूम होता. ठीक आहे, थोडे लोक कडक आहेत तिथले, सगळेच कडक आहे. फ्रीज पण असतं इथं, टॉयलेट बाथरूम आहे चांगले. चलो मित्रांनो, तर हे आहे ॲमिगोज गेस्ट हाऊस, जिथं आम्ही 4-5 दिवस राहिलो. आणि ह्या ज्या बेबीवर आहे हे त्यातल्या मालकीने, हे सर इथले मालक आहे. आणि हे सरांचा रेफरन्स आपल्याला संदीप सरांनी दिला होता नाशिकच्या. तर आता आपण ही जागा सोडतोय. अतिशय उत्तम स्टे होता. 1200 रुपये पर डे. सीझनमध्ये थोडंफार वर खाली जाऊ शकतो. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन याचं यांना कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता तुमच्यासाठी. इथं क्लिक कर मध्ये. हां झालं. मित्रांनो, आता आम्ही बांधावरून एका छोट्या रस्त्याने कोल्हापूरच्या दिशेने चाललो आहे. रस्ता थोडा छोटा आहे पण चांगला आहे. आणि आज शिवजयंती आहे आणि आपल्या लेकी इथं शिवजयंती साजरी करताना आपल्याला दिसतं आहे. म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं. सर, या गावाचं नाव काय? गावाचं नाव काय? बिनावडे नावाचं गाव आहे. तर इथं बघा, पोरी मस्त शिवजयंती साजरी करताय. धिंगाणाने काही नाही. सगळ्यांनी भगवे कपडे घातलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पण आहे मस्त. त्यांचं तिथं छत्रपतींना अभिवादन सुरू आहे. केळीचे झाडं आणि नारळाचे झाडं असं सुंदर दिसतं. हा, नदी पण आहे. मित्रांनो, हा रस्ता पुढे जाऊन जो मेन सावंतवाडी कोल्हापूर रस्ता आहे त्याला जॉईंट होणार आहे. आणि आम्ही आंबोली घाटातून नंतर प्रवास करणार आहे. आंबोली घाटात मी 1997-8ला आलो होतो, जेव्हा मी NCCत होतो. गोव्याला कॅम्पला जाताना गेलो होतो. आणि हे फॅट मालवणी नावाच्या एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे. बघूया आपल्याला आता इथं कसं मालवणी पद्धतीत खरोखर जेवण मिळतं का बघायचं म्हणत आहे. मित्रांनो, हिने फिश थाली घेतलेली आहे. काय काय आहे फिश थालीमध्ये? सोलकढी आहे, सुरमई येते, सुकट हां, आणि हे सगळं त्याच्याच रस्सा. आणि हे कोणतं आहे? सुरमई. आणि मला मिळाली सोलकढी. कोणती? ही कशाची भाजी? चिटक्याची. चिटक्या गवारची. वा वा, गवारची भाजी. हे आमटी. ही डाळ, पापड, पोळ्या. ओके. हां, राईस नंतर ते. मित्रांनो, आंबोली घाटाला सुरुवात झालेली आहे. आणि इथेच हे गावाचं नाव काय काका? दानोली. दानोली बाजार. ह्या गावामध्ये आम्ही थांबलेलो आहे. गावाचं नावच बाजार आहे. आणि इथून आम्ही कोकमचा सरबत घेतला आहे ओरिजिनल. आणि हे आमसूल पण आहे. आणि इथले खराटे बघा कसे वेगळे. नाशिकवरून गोव्याला गेलो होतो, आता कोल्हापूरवरून गोव्याला जाईल. हां, म्हणजे नाशिक. ये दूसरा कौन सा फ्लैग है? ये दूसरा फ्लैग कौन सा है? कर्नाटक का. कहाँ से कहाँ जा रहे हो? ऑल इंडिया. ओके, कब स्टार्ट किया? 15 दिन हुआ. ये बहुत घाट है ना, बहुत ये हो रहा है. ओके, तो ये ब्रदर आपको हेल्प कर रहा है. हाँ, अभी हम कर रहे हैं. ओके, थैंक यू ब्रदर. अभी नेक्स्ट डेस्टिनेशन क्या है?
मित्रांनो, आंबोलीचा घाट अतिशय सुंदर आहे, रस्ते चांगले आहे, सगळं अजून हिरवागार आहे, डोंगर, झाडं, मोठी मोठी झाडं सुद्धा आहे इथे. बांबूची पण अशी काही झाडं बघितली आम्ही की झाडांसारखी त्याचा बुंदा झालेला, एवढे मोठे मोठे बांबूच्या झाडांचे बुंदे होते. तर अतिशय जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे. पावसाळ्यामध्ये इथे यायला पाहिजे खरं तर, आणि यावर्षी आपण प्रयत्न देखील करू की पावसाळा लागल्यानंतर आपण इथं येऊ. इथं अनेक धबधबे सुद्धा आहेत. तर मित्रांनो, आंबोली घाटात आहे आणि इथे हा धबधबा आहे. ह्या धबधब्याची एक माझ्याशी कहाणी जुडलेली आहे. तर ती कहाणी अशी आहे की 1997-98मध्ये ऑल इंडिया आहे बघा, हा धबधबा. आता पाणी नाही आहे, हे घ्या थकलो. हां, आता पाणी काहीच नाही आहे, पण इथून तो धबधबा कोसळतो. तर 1997-98मध्ये मी इथं गोव्याला ऑल इंडिया ओशन टू स्काय ट्रेकिंग कॅम्पला जात होतो. मी एकटाच नव्हतो, अनेक कॅडेट होते. हां, तर मित्रांनो, हे सांगत होतो मी तुम्हाला. तर 1997-98मध्ये मी NCCत होतो, युवा होतो, आणि तेव्हा आमचा एक कॅम्प होता गोव्यामध्ये, ऑल इंडिया ओशन टू स्काय ट्रेकिंग कॅम्प. त्या कॅम्पला जाण्यासाठी आमचा तो एक शहाणा सर होता. त्यांनी 2 सुमो बस केल्या होत्या. तेव्हा सुमो भेटायच्या नाशिकवरून थेट गोव्याला जाण्यासाठी. ती सुमो घेऊन आम्ही इथं सकाळी पहाटे पोचलो होतो, 8-9-10च्या दरम्यान. तेव्हा आमच्या सगळ्या पोरांनी इथं आंघोळ केली होती. आणि आंघोळ करताना काय युवा वय होतं, आंघोळ करताना सगळे पोरं नंगेपुंगे झाले होते. तर ते त्यांनी पाहिलं होतं आणि त्यांनी आमची केस केली होती NCC हेडक्वार्टरमध्ये. आणि त्यापैकी आय वॉज द ज्युनियर अंडर ऑफिसर फॉर महाराष्ट्र कंटिजंट. महाराष्ट्र कंटिजंटचा 2nd नंबरचा विद्यार्थ्यांमधून मी सिनियर होतो. त्यामुळे मला त्याच्यासाठी दोषी धरवण्यात आलं आणि मला NCCतून आणि कॉलेजमधून काही दिवसांसाठी काढून टाकलं होतं. सांगायचा मुद्दा असा की तो जो सर होता, मला त्यांचं नाव आठवून नाही राहिलं, त्यांनी आम्हाला सरकारी बसमधून घेऊन जाणं अपेक्षित होतं गोव्याला कॅम्पच्या ठिकाणी. पण त्यांनी तसं न करता प्रायव्हेट सुमो केल्या, त्याचे पैसे आमच्याकडनं घेतले. आणि तिथं कॅम्पला गेल्यानंतर तिथले जे कॅम्प ऑर्गनायझर होते, म्हणजे गोव्याचे NCCवाले, त्यांनी आम्हाला ते प्रवास भाडं द्यायला नकार दिला. आम्ही येताना मग बसने आलो होतो. तर तेव्हा मी पहिला विद्रोह केला होता माझ्या आयुष्याचा, मला आठवतं आहे. मी त्या सरांना खूप भांडलो होतो त्या सरांशी, आणि अगदी गच्ची पकडण्या इतपत झालं होतं आमचं. मारामारी देखील झाली होती छोटी मोठी. तर हो, तो लय बोगस माणूस होता तो. मला त्याचं नावच नाही आठवून राहिलं. माझे NCCचे काही मित्र असतील त्यांनी आठवून सांगा राव. वसंत वातपाडे आमचा सिनियर होता. त्याचा त्या मडगाव क्रिकेट स्टेडियममध्ये गेल्या त्या वसंतचा पहिल्याच दिवशी ॲक्सिडेंट झाला. तर त्याच्यामुळे त्याला ते ट्रेकिंग करताच नाही आलं. म्हणून महाराष्ट्र कंटिजंटचा सिनियर मी झालो होतो, कारण वसंत 1 नंबर होता, 2 नंबर मी होतो. वसंतचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं मी झालो होतो. वसंत वातपाडे. चल, अशी कहाणी आंबोली घाटाची. तेव्हापासून वाट बघत होतो. पहिला विद्रोह आयुष्याचा तो होता माझा, आणि तेव्हापासून वाट पाहत होतो. परत तुम्ही आता काय हे करताय का, काय सांगताय का आमच्यावर तेव्हा अन्याय झाला, आम्हाला अन्याय बिन्यायचा प्रश्न आम्हाला नसतो. सरांनी असं नेलं, मग आता काय करणार त्याच्यावर तुम्ही बोलू? अन्यायाचा प्रश्न नसतो, प्रश्न अधिकाराचा असतो. आणि अन्याय खरंच आपण का सहन करावा? जर तुम्ही एवढे सिनियर आहे, तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट बसशिवाय तुम्हाला भाडं भेटणार नाही आहे, तर तुम्ही आम्हाला प्रायव्हेट सुमोमध्ये आणायला नको होतं. ठीक आहे, आमची राहण्याची, खाण्याची, आंघोळीची व्यवस्थित सोय करायला पाहिजे होती. इथं पोरांनी आता कपडे बिपडे काढून आंघोळी केल्या, तरुण वय होतं, ते चुकच आहे समजा. पण शेवटी इथं तुम्ही उतरूनच का बरं दिला आम्हाला? बरोबर. इथं काही कोणाला बरं वाईट झालं असतं तर ती रिस्क कोणाची होती? तर असं नाही.
विद्रोह केला पाहिजे आणि आपण आपला देश विद्रोहाचा आहे असं काय करते. आता आम्ही इथं रिलॅक्स बसलो थोड्या मग निघू. समोर बघू शकता तुम्ही ही आंबोली घाटातील दरी आहे. इथं खाली कुठेतरी आंबोली गाव आहे आणि हा आंबोली घाटातून जाणारा रस्ता आहे. हे ट्रक कंटिन्यू आम्ही चढू राहिलो गेले 15-20 किलोमीटरपासून. आणि पावसाळ्यात हे एकदम पर्यटकांसाठी एकदम फेमस असं स्थळ आहे. पावसाळ्यात इथं यायला विसरू नका मित्रांनो. आंबोली घाट जेव्हा आपण कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जातो तिथे लागतो आणि तिथे असे भरपूर धबधबे जे तुम्हाला बोलवतील. तर ह्या धबधब्यांचा आनंद घ्यायला नक्की या. हा बघा 2-3 स्टेपवरून हवा तो 1, 2, 3, 4 स्टेप आहे. इथल्या इथं 5 खाली. नक्की या इथे. चल तर मित्रांनो हा आहे आंबोली घाट आणि ही दरी बघा केवढी खतरनाक आहे. पावसाळ्यामध्ये इथं एक कोणता तरी फेमस बेडूक आहे जो इतर जगात कुठंच बघायला मिळत नाही. तर लोक ते बेडकाला पाहण्यासाठी इथं पावसाळ्यात 2-2, 3-3 दिवसाचा ट्रॅक करतात या दरीमध्ये. आंबोली गाव पण इथंच कुठेतरी खाली आहे. मित्रांनो कर्नाटकची एसटी होती आणि एसटीमध्ये आपल्याच सारखं भांडणं मित्रांनो निपाणी जवळ आहे आणि तुम्ही बघू शकता की मित्रांनो महालक्ष्मी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. समोर मंदिर दिसतंय आपल्याला. माझा मित्र आहे नितीन बेरड इथला कोल्हापूरमध्ये राहणार आहे आणि त्याच्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्या परिवाराबरोबर आता आपण कोल्हापूर महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊ. माझ्याबरोबर नितीन आहे, त्याची बायको आहे, नंतर ही पिल्लू एक आणि दुसरा पण पिल्लू आहे. 2 मुली आहे त्याला. आता कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन बघूया मध्ये मोबाईल अलाउड करता का नाही. 99.99% चान्सेस हेच आहे की अलाउ करणार नाही. नाशिकला जायचं ना. हां ही मम्मी नको आपल्याला है ना. चालेल ना ही चालेल ना ही मम्मी चालेल ना. हां चल संपला विषय. डील खतम. पूर्व दरवाजा 3 इथून आम्ही आज जाणार आहोत मित्र. समोर आपण बघू शकतो महालक्ष्मी मातेचं मंदिर. लाईन आहे. हा नितीन आहे आणि ही बायको नितीनची मोठी मुलगी आणि बाकी छोटी मी नितीनची बायको. आज शिवजयंती मित्रांनो आणि बाल महाराजांनी आपल्याला त्यांचा साक्षात्कार इथं दिलेला आहे. ओ महाराज इकडे बघा. महाराज स्माईल पण देत आहे. मित्रांनो महालक्ष्मीच्या दरबारात किती मोठं वडाचं झाड आहे बघा आणि इथं हे पिंपळाचं झाड आहे. खूप मोठं विशाल वृक्ष आहे. हा पूर्व दरवाजा जिथून आपण आलो आहे. चारी बाजूला दरवाजा आहे. इकडनं हे बघा एक दरवाजा आहे, तर तिकडे एक दरवाजा आहे आणि एक पलीकडे एक दरवाजा आहे. तर
आणि आता आपण इथून खालून उतरणार आणि ही रांग सरळ थेट मंदिरामध्ये जाणार. मित्रांनो, या मंदिराबद्दल मला जे आवडणारी गोष्ट आहे, आता ठीक आहे हे तंबू बिंदू लावल्यामुळं सगळं ते लपल्या गेलेलं आहे, पण याच्या जे कारिगिरी आहे ह्या मंदिराची ती अशी काही जबरदस्त आहे. आणि आता आतमध्ये एका मागे एक खूप सारे खांब आहे, तर त्या खांबांमुळं पण म्हणजे मी मागच्या वेळेस 1-2 वेळेस जे आलेले तर भुलभुलैया टाईप मला झालेलं होतं. तर मेन तेच सांगायचं होतं की ह्या मंदिराची जी कारिगिरी आहे ती एकदम जबरदस्त आहे. काळ्या पाषाणात बनवलेले. हां, या गणपतीचीच असते. अच्छा, कोणता गणपती हा? साक्षी गणपती. साक्षी गणपती. पण मग तिथपर्यंत जाता येत नाही ना. इथलं दर्शन घेत असेल. हे बालाजी मंदिर. देवीचं नाही पण कोल्हापूरकडे सगळ्या अगोदर या गणपती दर्शन. हो हो, मी एकदा आलो होतो. मला त्या देवीच्या वरती जे विश्वनाथांचं महादेवाचे मी एकदा दर्शन घेतलेलं आहे. आणि मेन म्हणजे श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारचं तिथनं येते. हां, बालाजीवर, तिरुपती बालाजी. मित्रांनो, महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपण आज आलेलो आहे. समोर मित्रांनो, हा जो दरवाजा आहे ना, याच्यातून वरच्या मजल्यावर जाता येतं. बरोबर देवीच्या मूर्तीच्या वरती काशी विश्वनाथाचं तिथं भोलेनाथाची पिंड आहे. मी एकदा गेलेलो आहे इथून वरती, लकीली मला जाता आलं होतं. मित्रांनो, मंदिरातल्या गाभाऱ्यांमध्ये हे जे खांब आहे ना, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. याची जी रचना आहे ना ती अतिशय जबरदस्त आहे. त्यामुळं मला इथं मंदिरात आवडतं. हे बघा, सगळीकडे खांब. इकडं पण तुम्ही मध्येपर्यंत बघितलं सगळीकडे खांब. तर ही जी रचना आहे ना, लय भारी वाटते. म्हणजे मस्तच आहे, जबरदस्त आहे. तर मित्रांनो, महालक्ष्मी मातेचं दर्शन झालेलं आहे. इथं अनेक दुकानं पण आहे. आणि मंदिराचं मेन म्हणजे गेल्या 2 वर्षापासून खूप सिव्हिल वर्क चालू आहे. त्याचं रिकन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तेव्हा तुम्ही बघू शकता. त्यामुळं ये क्या लेंगे अभी. मित्रांनो, कोल्हापूरच्या खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहोत. आणि इथं आम्ही काही वर्षांपूर्वी आलो होतो, तर पहिल्यांदा मला कळालं होतं लोणी स्पंज डोसा नावाची काहीतरी गोष्ट असते. तर ती आम्ही तेव्हा तिथं खाल्ली होती. त्यामुळं आज पुन्हा आम्ही आलेलो आहे लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी. ही कोल्हापूरची खाऊ गल्ली आहे. तर मित्रांनो, इथं आता आम्ही लोणी स्पंज डोसा खाणार आहे. आणि इथं हा कट डोसा जो आहे ना, हा पण बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. आपला स्पंज डोसा आता हा स्पंज डोसा 3 पीस येतात, त्याच्यावरती चटणी बिटणी सिद्धी. हा मित्रांनो, आमचा लोणी स्पंज डोसा आलेला आहे. मित्रांनो, रंकाळा तलावला आम्ही आलो आहे. आणि रंकाळा तलावला पण आम्ही 5-6 वर्षापूर्वी आलेलो होतो. त्यानंतर आज आलेलो आहे. आणि आपल्याला नितीन काहीतरी रंकाळा तलावाबद्दल माहिती सांगतोय. हा नितीन. शाहू महाराजांच्या काळात रंकाळ्याला त्यांनी खूप साऱ्या सुविधा केल्या होत्या. हां जेव्हा कपडे वगैरे धुवायचे ठरले कोल्हापूरच्या लोकांना, तर त्यांनी ऑटोमॅटिक सिस्टम केलेलं होतं. हां हे पाणी जे मुबलक पाणी रंकाळ्याच्या प्रथम गेट आहे त्या ठिकाणी त्यांनी ते सिस्टम बनवलेलं. म्हणजे जे वाहून जायचं ते पाणी पाणी जायचं, त्याच प्रमाणात यायचं, परत ते पाणी रिटर्न होऊन परत रंकाळ्यातच यायचं. त्याचं
इथं अच्छा, फिल्टर येते नॅचरल फिल्टर. बनवलेलं हां, म्हणजे खडीतून मातीतून वाळूतून टाकून त्याला परत फिल्टर करून. त्या टाईपमध्ये बनवलेलं. परंतु मित्रांनो, आज हे रंकाळ्याचं पाणी वापराजोगं नाही आहे, फक्त धुण्या भांड्यासाठीच वापरता. आता पण साईडचे सगळे खाऊगल्ल्या वगैरे असतील, पाणीपुरीवाले असतील, सगळा कचरा याच्यातच टाकतात. याच्यातच पाण्या टाकतात. बॉटल वगैरे त्याच्यात टाकतात. हां. आणि 15 दिवस झाले पाठीमागे रंकाळ्यामधली मासे मिळाली. हां, नंतर या कचऱ्यामुळं प्रदूषण वगैरे होऊन पाण्याचं खराब होऊन त्या आजाराने मासे मरून गेले. म्हणजे आता मासे नाही ना रंकाळ्यामध्ये, मासे नाही. आहेत मासे, पण मग ज्यांना सहन झालं नाही, तो आजार सहन नाही झाला, ते मरून रंकाळ्याच्या कडेला आले. तरंगून तो पण डॅमेज आहे तिथं. हां, तिथे गणपती मंदिर आहे. तर मित्रांनो, तीच अनास्था लोकांची कोल्हापूरमध्ये पण बघायला मिळते. ज्याला सिविक सेन्स असं म्हणतात. नागरिक, या देशाचं नागरिक असल्याचं तुम्हाला काही कर्तव्य असतात, तर त्या कर्तव्यांमध्ये कोल्हापूरकर पण कमी पडत आहे. पुण्यासारखा पुढं शालिनी पॅलेस आहे मोठा. तो शालिनी पॅलेस सुद्धा तसाच पडलेला आहे. त्याला कोण वाली आहे, कोण नाही. हो ना, तू कुठं समोरच्या त्या आहे ते. समोर दिसते बघा एक घुमट, हां हां हां. मोठा शालिनी पॅलेस आहे. तर शालिनी पॅलेस म्हणून समोर पॅलेस आहे, त्या कोणत्या महाराजांचा असेल तो पडू नये. हे बघा, अशी बाटली दिसते का तुम्हाला? आता लाईट इथं कमी आहे, पण ही बाटली बघा. तर मुद्दा हा होता की आपण सिविक सेन्समध्ये अतिशय नालायक लोक आहे. आपण बोलताना, फिरायला जाताना आपण विदेशात जातो, त्या विदेशांचं कौतुक करतो का? तर तिथं स्वच्छता चांगली आहे, तिथं सिग्नल पाळले जातात, तिथं हॉर्न वाजवत नाही, तिथं पाणी, नदीला नदीच म्हणतात, त्या नदीला कोणत्या देवीचं नाव नाही दिलं जात. गोदावरी माता, गंगा माता वगैरे असं काही नसते. ती फक्त नदी असते, पण ती स्वच्छ असते. आपल्याकडं त्या गोदावरी नद्यांना आपण आई बी काहीतरी शंकराच्या डोक्यातून आली वगैरे वगैरे असं म्हणतो, पण त्याची पार त्या म्हणजे राम तेरी गंगा मैली पिक्चर येऊन 60-70 वर्ष झाले तरी ती मैलीची मैलीच राहिली. आपल्या डोक्यात काही उजेड पडला नाही. आता हे जेवढं पण आता हे दिवे लावले, सिस्टम लावले, हां त्याचा मेंटेनन्स बघा. हां, पहिला 2-3 दिवसापूर्वी हा काय आज बंद आहे ना, आणि तुटला पण आहे का बाजूचा? त्याचा फोटो मी काढून घेतलाय बघा लगेच. हां, लगेच फोटो काढून मायरांकाळा जस्ट आज म्हणून कोल्हापूरचा मोठा ग्रुप आहे. हां, त्या ग्रुपवर कुठली पण कंप्लेंट टाकली की ती सॉल्व्ह केली जाते. बर. असा ग्रुप आहे हा. हम्म. जवळपास त्यांचे खूप सारी पब्लिक येते तिथं. चला, म्हणजे काही 90,000 पब्लिक त्याला आहे. त्यामुळं कोल्हापूरचे सपोर्टिव्ह कोण पण असलं त्याचं म्हणजे जॉब असू दे, या ग्रुपच्या माध्यमातून सॉल्व्ह केलं जातं. म्हणून आम्ही आमच्या कंप्लेंट जेवढ्या असतील, चांगल्या असतील वाईट असतील, ते सगळे याच्यावर टाकतो, त्या सॉल्व्ह केल्या जातात. म्हणजे म्हणता येईल की कोल्हापूरमध्ये काही लोक अजूनही जिवंत आहेत, फक्त जगत नाही आहे. फक्त जगणाऱ्यांमध्ये आणि जिवंत असलेल्यांमध्ये फरक आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, नितीन निर्भय महाराष्ट्र पार्टीचा कार्यकर्ता आहे. जितेंद्र भावे सरांची निर्भय महाराष्ट्र पार्टी, काळ्या टोपीवाले लोक तुम्ही पाहिले असाल कधी ना कधी व्हिडिओमध्ये कुठं ना कुठं. तर त्या पार्टीचा नितीन इथला जिल्हाध्यक्ष आहे कोल्हापूरचा. तो आमचा पक्ष छोटासा आहे, कार्यकर्ते फार कमी आहे, पण सच्चे आहे सगळे. तर तो त्याच्या लेवलने इथं सुधार करायचा प्रयत्न करत असतो. इथल्या समस्यांना सामोरे जातो, इथल्या समस्यांना वाचा फोडतो. तर असं हे कोल्हापूर आहे आपलं. मागे रंकाळा आणि सगळी लाईटिंग वगैरे आता केलेली. लोक सुधरत नाही. लोकांचं काय करायचं? आणि लोक म्हणजे कोणी परके नाही बरं का. ते काय बांगलादेशातून पाकिस्तानातून येत नाही. लोक म्हणजे तुम्ही आणि मी पण त्या लोकांमधला एक लोक आहे, जो आपल्या देशाला कचराकुंडी समजतो. प्लीज ध्यान करते. हां, आणि माणूस जिथं जिथं जातो तिथं साला घाणच करतो. आणि आपण भारतीय तर एकदम बोगस लोक आहे.